तर नमस्कार मैत्रिणींनो. तर मी माही घटमाळे. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे माझा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तरीसुद्धा मी व्हिडिओ वगैरे बनवणं चालूच ठेवलेलं आहे आणि लाईव्ह वगैरे पण चालूच ठेवलेली आहे बनवणं. कारण मी एकाच जागेवर बसले असल्यामुळे तर तेच माझ्यासाठी एक मनोरंजनचं काम आहे. आणि असंच तुमच्याशी बोलता बोलता लाईव्ह घेता घेता माझे हे 20-25 दिवस जे माझे दुःखाचे होते ते तर माझे निघूनच गेले. समजा आता हे पुढचे दिवस पण निघून जातील. तर आज आनंद असाच आहे की बाबा माझा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये मी वाचली पण आहे आणि त्याच्यानंतर मी माझं यूट्यूबरचं काम कंटिन्यूस ठेवलेलं आहे की बाबा मी चला बंद नाही केलं, निराशा नाही केली, चालूच ठेवलं मी काम. माझावाला ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्याच आठवड्यात माझे 8,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले होते आणि त्या दिवसापासून आत्तापर्यंतमध्ये मी 9 ते 10 दिवस लाईव्ह वगैरे घेतलेच नाही. ॲक्सिडेंट झालेला होता, बोलण्याच्या कंडिशनमध्ये नव्हती. त्याच्यानंतर मी स्वतःवर कवर केलं आणि त्याच्यानंतर मी लाईव्ह वगैरे चालू केली आणि असंच तुमच्या आशीर्वादाने त्याच्यानंतर माझा बोलता बोलता आज माझे 9,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि हे सगळं फक्त तुमच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे. कारण बघा माझी कंडिशन अशी आहे की मला सगळं आयतं भेटतं तरच मला करता येतं आहे. आता सध्या तरी मी काही करू शकत नाही, एका जागेवर बसलेली आहे. त्याच्यामुळे मी माहेरी पण आहे. तरीसुद्धा मी माझे प्रयत्न करत आहे, चॅनलकडे मी लक्ष देत आहे. ह्या महिन्यात जर माझा ॲक्सिडेंट नाही झाला असता तर माझा जून महिन्यात किंवा मे महिन्यातच माझं पेमेंट आलं असतं सेकंडवालं. पण असो, पेमेंटचा काही विषय नाही आहे. चॅनल ग्रोथ चांगला आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज माझे 9,000 कंप्लीट झालेले आहेत सबस्क्रायबर. तर त्याच्याविषयी मला व्हिडिओ बनवू वाटत होता, बनवू का नको बनवू वाटत होता. अशा कंडिशनमध्ये मी बनवू का नको बनवू तो पण विचार पडला होता. पण मी म्हटलं चला बोलू, तुमच्याशी शेअर करू की तुम्ही सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांचा, त्याच्यामुळे मी हे खरंच एवढा लांबचा पल्ला मी गाठू शकली, एवढी सिच्युएशन खराब होऊन सणसुद्धा गाठू शकली. तर खरंच मला खूप आनंद होतो आहे. कारण काहीच कळत नाही का. म्हणजे मला तर वाटलं होतं की आता माझं चॅनल लॉसमध्ये जाईल, माझं लक्ष नाही राहणार असं वाटलं होतं. पण काही असो, देवाची कृपा असेल, काही असेल, पण मी प्रयत्न करणं म्हणजे कमी केलं नाही, प्रयत्न चालूच होते माझ्यावाले. चॅनलकडं माझं लक्ष होतंच. जरी व्हिडिओ बनवता आले नाही तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने लाईव्ह वगैरे घेऊन का असे ना तुमचं सगळ्यांचं मी मनोरंजन करण्याचा प्रयत्नच केला. याच्यानंतर पण पूर्ण करालच. पुढचा पण मी एक ब्लॉग बनवणार आहे की मी सबस्क्रायबर वाढवण्यासाठी मी काय केलं किंवा जास्त व्ह्यू येण्यासाठी मी काय केलं, त्याच्यासाठी पण मी ब्लॉग बनवणारच आहे. जर माझा हा ब्लॉग 500च्या वरती गेला तरी नक्कीच मी पुढचा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत. तर प्लीज हा ब्लॉग सगळ्यांनी बघा. माझं कसं काय ॲक्सिडेंट झाला त्याचा पण मी एक छोटा व्हिडिओ टाकलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ, तो पण बघा. आणि त्याच्यानंतर माझा हा आत्ता लाँग व्हिडिओ येईल तो पण बघा. आणि खरंच तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी हा 9,000चा पल्ला इथपर्यंत गाठलेला आहे. जर माझा ॲक्सिडेंट नाही झाला असता तर माझा एप्रिल महिन्यामध्येच 10,000 कंप्लीट झाले असते सबस्क्रायबर. पण ॲक्सिडेंट झाल्या असल्या कारणामुळे पुढचं सबस्क्रायबर थोडे कमी वाढले. पण तरी मला आनंद आहे की आजच्या दिवशी तरी माझे आज 9,000 कंप्लीट झाले सबस्क्रायबर. खरंच तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आणि थँक्यू. अशीच मला साथ द्या आणि पुढचा मी ब्लॉग नक्की बनवणार आहे. पण याच्यावर 500च्या पुढं व्ह्यू आल्याशिवाय मी बनवू शकणार नाही. मी सबस्क्रायबर वाढवण्यासाठी काय करते, चॅनल ग्रोथसाठी काय करते, तर सगळ्या टिप्स मी सांगणार आहे. तर नक्की तुम्ही माझा हा पूर्ण ब्लॉग बघा आणि त्याच्यानंतर मी पुढचे सगळेच तुम्हाला ब्लॉग्समध्ये सगळं सांगणार आहे की काय करावं लागेल आपल्याला चॅनल ग्रोथसाठी, व्ह्यू येण्यासाठी काय करावं लागेल, तर नक्कीच सांगणार आहे. तर सो थँक्यू व्हेरी मच आणि असंच आशीर्वाद आणि असंच साथ द्या तुम्ही. थँक्यू.